हवामान बदलताच जवळपास प्रत्येक घरात कोणाला ना कोणाला सर्दी, खोकला, घसा दुखणे, घशात खवखव आणि कफ यांचा त्रास सुरू होतो. ही फक्त एका घराची समस्या नसून जवळपास प्रत्येक घरात अशी परिस्थिती असते. ही अतिशय सामान्य समस्या आहे. जवळपास प्रत्येकाला सर्दी, खोकला, घशात खवखव आणि कफाचा त्रास होत असतो. यासाठी आपण अनेक प्रकारची औषधे घेतो, डॉक्टरांचे सल्लेही घेतो, पण अनेकदा औषधांचा परिणाम आपल्याला हवा तितक्या लवकर दिसून येत नाही. म्हणूनच मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अतिशय प्रभावी आयुर्वेदिक उपाय घेऊन आले आहे. हा उपाय घेतल्यावर सर्दी, घशातील खवखव आणि कफ यापासून आपल्याला लवकर आराम मिळण्यास मदत होईल. हा उपाय सर्दी, घशातील खवखव आणि कफ दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हा बनवायलाही खूप सोपा आहे आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य सहज घरात उपलब्ध असते. बाजारात जायची सुद्धा अजिबात गरज लागणार नाही. घरात असलेल्या उपलब्ध साहित्यामध्येच तुम्ही हे बनवू शकता. बागेत भरपूर अशी तुळशीची रोपे आहेत. त्यातील मी 25 ते 30 पानं तुळशीची काढून घेतली. ही तुळशीची पानं तोडताना ब्लॅकी नेहमीप्रमाणे तुळशीच्या बाजूला बसलेली. बाजूला थोडासा आवाज झाला आणि ती तिथून लगेचच निघून गेली आणि मी माझे तुळशीची पानं काढत राहिले. तसेच तुळशीची पाने काढताना कधी नख लावू नये, ती बोटाने तोडून घ्यावी. नखाने पाने तोडताना झाडाची साल किंवा फांदी दुखावली जाते आणि आपले झाड किंवा फांदी सुकू शकते आणि त्याची वाढ खुंटते. या ठिकाणी काढून घेतलेली तुळशीची पाने आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, तर ती आपण नळाखाली स्वच्छ धुवून घेऊया. पाने नळाखाली स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला ती कोरडी करून घ्यायची आहेत. त्यासाठी ती आपण पंख्याखाली किंवा कपड्याने पुसून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी मी पहिले कपड्याने स्वच्छ अशी पानं पुसून घेणार आहे. जवळपास 25 ते 30 पानं मी यामध्ये घेतलेली आहेत आणि कापडावर पुसल्यानंतर थोडा वेळ मी हवेवर ही पानं ठेवलेली. तर यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. इकडे मी 25 ते 30 पानं तुळशीची घेतलेली आहेत. तसेच 4 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. 1 ते 1.5 इंच दालचिनी घेतलेली आहे. 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहेत आणि तसेच 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत. तसेच आपण यामध्ये आल्याचा सुद्धा वापर करणार आहोत. ताटातील सर्वच आलं आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही, तर आपल्याला या ठिकाणी 1 इंच आल्याचा वापर करायचा आहे. तर तो तुकडा आपण सुरीच्या साहाय्याने कापून घेऊया. आल्याचा तुकडा कापून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या वरची जी सालं आहेत ती काढून घ्यायची आहेत. तसं बघायला गेलं तर आल्याची वरची सालं आपल्या शरीराला हानिकारक असतात, त्यामुळे आपण यावरची सर्व सालं आहेत ती काढून घ्यायची आहेत. तर या ठिकाणी आपलं आलं संपूर्णपणे सोलून झालेलं आहे. आता याचे आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे. तर आपण सुरीच्या साहाय्याने ह्याचे बारीक असे तुकडे करून घेऊया. सर्व आल्याचे बारीक काप करून झालेले आहेत आणि आपलं सर्व साहित्य काढा करण्यासाठी रेडी झालेलं आहे. आता तुमच्या घरी जो खलबत्ता असेल, नॉर्मली आपण जो वापरतो आलं लसूण ठेचायला, तो खलबत्ता आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे घेतलेले साहित्य आहे ते सर्व छान असं कुटून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण लवंगा, काळी मिरी, दालचिनी आणि वेलची हे सर्व यामध्ये घालून घेणार आहोत. हे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट आहेत आणि ते सर्व कोरडे आहेत आणि त्याच्यावरची जे आवरण आहे ते कडक आहे. त्यामुळे आपण सगळ्यात पहिले हे जे सर्व इन्ग्रेडियंट आहेत ते आपण या खलबत्त्यामध्ये थोडे ठेचून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला एकदम पण बारीक करायचं नाही, फक्त आपल्याला ते कुटून घ्यायचं आहे. म्हणजे काढा करताना आपलं जे साहित्य आहे ते एकदम छानपैकी मिक्स होईल. हे सर्व साहित्य बऱ्यापैकी एकदम बारीक करून झालेलं आहे. आता तुम्ही बोलाल की हे आपण मग मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेतलं असतं तर चाललं असतं, पण मिक्सरमध्ये काय झालं असतं, एकदम बारीक झालं असतं आणि मग या काढ्याची जी चव आहे ती एकदम कडसर आली असती. त्यामुळे आपल्याला मिक्सरमध्ये न करून घेता खलबत्त्यामध्ये करून घ्यायचं आहे. आता हे सर्व सुके साहित्य ठेचून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं घालून घ्यायचं आहे आणि आलं सुद्धा यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. आपण अगोदरच यामध्ये आलं घातलं असतं तर बाकीचे सर्व साहित्य आहे ते बारीक असं व्यवस्थित झालं नसतं. त्यामुळे आपण पाटून त्यामध्ये आलं घातलेलं आहे आणि आता आलं व्यवस्थित कुटून झाल्यानंतर आपण जी सुकवून घेतलेली तुळशीची पानं आहेत ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहेत. तर आपण तुळशीची पानं सुद्धा यामध्ये कुटून घेऊया. आणि तसं जर बघायला गेलं तर आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतो आणि मिक्सरमध्ये जे बारीक करून घेतो त्यामध्ये खूप फरक आहे. मिक्सरमध्ये केल्यामुळे ते सर्व साहित्य जळून निघतं आणि खलबत्त्यामध्ये केल्यामुळे त्याची जी चव आहे एकदम जशाच तशी राहते. तर आपलं सर्व साहित्य व्यवस्थित असं कुटून झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुढची तयारी काय करून घ्यायची आहे, तर आपण काढा करण्यासाठी जे भांडं वापरणार आहोत ते मेजरमेंटने घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी ग्लास घेतले आहे. तर या ठिकाणी मी 1 ग्लास भरून पहिले पाणी घेतलेलं आहे ते आपण या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि तसेच त्यानंतर अर्धा ग्लास पाणी पुन्हा त्यामध्ये घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला ग्लासाऐवजी कपाचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही 1.5 कप पाणी कपामध्ये सुद्धा घेऊ शकता. फक्त आपल्याला एवढं करायचं आहे की 1.5 कप पाणी घेतल्यानंतर किंवा 1.5 ग्लास पाणी घेतल्यानंतर ते आपल्याला आटवून 1 ग्लास किंवा 1 कप करता येईल एवढं आटवायचं आहे. म्हणजे काय आहे, काढ्यामधले जे सगळे गुणधर्म आहेत ते आपल्या पाण्यामध्ये उतरले जातील आणि आपला काढा एकदम गुणकारी आणि आरोग्यदायी होईल. आता आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं सर्व साहित्य या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे
आता चमच्याच्या साहाय्याने सर्व साहित्य एकदम व्यवस्थित असं ढवळून घेऊया. साहित्य ढवळून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे आणि याला छान उकळ येऊन द्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. या ठिकाणी आपल्या काड्याला एकदम छान असा उकळ आलेला आहे. 1 ते 2 मिनटं फक्त आपल्याला हा उकळ तसाच ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम लो करायची आहे. तर आपण गॅसची फ्लेम ही थोडी लो करून घेऊया. गॅसची फ्लेम लो केल्यामुळे आपला जो काढा आहे तो मंद आचेवर एकदम छान असा आटला जाईल आणि काड्यामधील जे सर्व इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यातले सर्व गुणधर्म आपल्या काड्यामध्ये व्यवस्थित असे उतरले जातील. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे आणि जवळपास 4 ते 5 मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम लोवरच ठेवायची आहे आणि हा काढा आटवून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनटं असाच काढा गॅसवर ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला गाडा हा पहिल्यापेक्षा जाडसर झालेला आहे आणि घट्टसर झालेला आहे. याची कन्सिस्टन्सी ही एवढीच असली पाहिजे. आपण जवळपास 1.5 ग्लासाचं पाणी 1 ग्लास करून घेतल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि येथे आपला गुणकारी आणि आरोग्यदायी काढा तयार झालेला आहे. तसेच काढा गाळून घेतल्यानंतर गाळणीवरचे जे साहित्य आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही, त्यामध्येच आपल्याला चहा ठेवायचा आहे, म्हणजे आपला चहासुद्धा एकदम गुणकारी आणि आरोग्यदायी होईल. तर या इथे आपला इम्युनिटी बूस्टर काढा तयार झालेला आहे. हा काढा अजून पॉवरफुल आणि गुणकारी बनवण्यासाठी मी यामध्ये 1 चमचा एवढं मध टाकलेलं आहे. त्यामुळे आपलं सर्दी, खोकला, कफ, डोकेदुखी आणि घशाची खवखव सुद्धा कमी होईल. हा काढा अशाच प्रकारे गरमागरम प्यायल्यानंतर आपल्याला एकदम छान असं रिलीफ भेटतं. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे हा गुणकारी आरोग्यदायी काढा नक्कीच करून बघा. घरच्या घरी असलेल्या उपलब्ध साहित्यांमध्येच होतो आणि शिवाय खूप गुणकारी आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.